नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। जत शहरात जनसुराज्याचे कार्यालय 27 सप्टेंबर रोजी आमदार विनय कोरे यांच्या हस्ते उद्घाटन। तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांची माहिती। शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता होत आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला पक्षाचे पक्षप्रमुख आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार तसेच प्रदेशाध्यक्ष समितदा कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून जत तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे। तसेच पक्षाच्या धोरणे, भूमिका आणि आगामी निवडणुकांसाठीची रणनीती याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणामध्ये अनेक विविध पक्षातील कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करणार असून पक्षाच्या विचारधारेत सहभागी होऊन जत तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याची शपथ घेतील। कार्यक्रमाला पक्षाचे तालुका पदाधिकारी, गाव पातळीवरील कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। जत तालुक्यातील सर्व नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले आहे। नमस्कार। येत्या 27 सप्टेंबरला जत तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन होत आहे। त्या उद्घाटनासाठी पक्षाचे प्रमुख माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार साहेब आणि जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समितदा कदम उपस्थित राहणार आहेत। येणाऱ्या सर्व निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आणि जत तालुक्यातील नागरिकांच्या छोट्या मोठ्या सर्व कामासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाचं कार्यालय या ठिकाणी मोठ्या दिमाखात उभा राहिलेला आहे आणि पदाधिकाऱ्यांनी आम्हाला आणि सर्व जत तालुक्यातील जे जनसेवेसाठी कार्यरत कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पक्षाचे प्रमुख विनय कोरे सावकार साहेब आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदा कदम यांनी मोठ्या ताकदीने आम्हाला पाठिंबा देऊन आज या ठिकाणी कार्यालय उभा करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि येत्या 27 सप्टेंबरला विनय कोरे सावकार साहेब प्रथमतः जत तालुक्यामध्ये दौरा सुरुवात करत असताना गुड्डापूरला दानमादेवी दर्शन घेऊन त्यानंतर दुपारी 4 वाजता जत तालुक्यातील जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करून त्यानंतर पत्रकार परिषद करून संध्याकाळी 7 वाजता सांगली जिल्ह्यात संपूर्ण सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा मिरजमध्ये होत आहे, त्या ठिकाणी जाणार आहे। त्यासाठी सर्व जत तालुक्यातील नागरिकांनी आणि बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित दाखवावे आणि पुढील कार्यासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात। मी तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांना जाहीर आवाहन करतो। ओके।